सरिता बाई चाय पावडर दे गो. काय गो घरातली सोला संपलीत की असत असतील. रात्री औषधं घेतलीस ना? काय गो काय झाला? काय नाही. मग बोलूचा किती जड झालं सरिता? माका काम असत. अगो कामाक नाही हात लावलंस ना तरी चला, मी करते सगळी काम. कित्या सगळी काम काय एकट्यान करणार असास? गो इतकी वर्ष करत असेल ना. आधी मका सांग, मी तुझी आऊस आहे का सासू? हो सांग. नात्यान सासू असलास तरी आवशी सारखेच असास ना. मग आता मका सांग, आवशीन तुझ्या तुका फटको मारल्या तर तू बोलणं बंद करशील? तरी पण राग तर येणारच ना. हा आता कसा खरा तर थंडारीला. मका सांग, कालचो राग येलो हा ना, होय ना? अगो असा काय करतस? तू समजूतदार असस ना. पण आहे लय समजूतदार पण आपण चांगलो नसता. होय गो, पण वच्छीची अवस्था काय झाली या बघतस ना तू. सगळा कळता. पण आहे ती आपल्या वांगडा कशी वागली तर माहिती असा ना. माहित गो, सगळं माहित मका. पण मागचा सगळा विसरून कसा चला? अगो मी या घरात इलय ना तेव्हा माझे डोळे कोणी पुसल्या? तिना. संसार कसो करायचो ह्या कोणी समजवल्या? तिनाच. आणि आता आता तिच्या संसाराची ही अवस्था झाली आहे ती बघू ना नाही गो. आई मका सगळा कळता गे, पण माहिती नाही कसली तरी भीती वाटता, काळजी वाटता माका. काय गो? हा कोणाचा काय झाला गो? काय नाही गे काय. सरिता अगो बाई कसा असस? बरा असस ना? ह्या काय अगो पोट पण दिसूक लागला आता. सांभाळा बाई जरा जीवाक. खबरदार आता जर एका पण कामाक हात लावलंस तर मी असंही तुझ्या सासवे बांगडा. तू आराम कर. हा अगो हस हस जरा. हसत कित्या नाय? नजर लागत काय? इंदू काय गो तुझ्या सुनेत काय नजर लागत? कशी लागत नजर? मी असंय ना. हा आहे माका काम असा, मी इले. अगो अगो सरिता सरिता. असं काय गो? काय नाही गे, तू बस मी चाय देते तुका. शोभा गो ये चाय खाऊ की ये. आणि जरा 4 वांगी पण कापून दी. ये. सरिता काय बोलतोस? हो खरं ताच सांगते. तुम्ही आधी रघुकांच्या कानावर घाला बघूया, तेच काहीतरी मार्ग दाखवतील. सरिता अगं वच्चीची अवस्था काय आहे माहित आहे ना? माहिती हा, मनानच कळत नाही. हो अख्खा घर फिरवती. एवढाच काय दागिन्यांच्या कपाटाजवळ पण गेली होती. मगी शोभाशी बोलल्यावर का करी होती. काय तिची ती नजर. असं वाटत होता की शोभा तिच्या समोर असा, तिका दिसता. पण आता तिका बघितलंय तेव्हा असं वाटलं की काल मी ज्या वच्चीक बघितलंय ती खरी असा, की आता आता जी समोर आली ती वच्ची खरी आ. माझी विचारपूस करी होती. मका का काळजी घेऊन सांगा होती. मग चांगलं हा ना. प्रश्न चांगला आणि वाईटाचं नाही असा. तिच्या मनात काय चालला
मला कळू खोया वच्ची या घरात असा माझ्या पोटात पार असा माका माका विषयाची परीक्षा नाही घेऊची सावध सुख होया सरिता सावध नको अण्णा तुका चाय घ्या. इंदू आबा काय व्हाया काय नाही गो पण या बोलूचा होता तुझ्या वांगडा एवढा सगळा होऊन तू माका आणि वच्ची मोठ्या मनाने या घरात जागो दिलस अण्णा तुझे पण लय उपकार आहेत. पण आमच्यामुळे तुमका किती आहे सगळं त्रास. मी काय म्हणतोय एक दोन दिवस राहता आणि जाता म्हणजे मी वचिक सांभाळीन ना. मी बघतोय ना हे सर तुमची सगळ्यांची धावपळ होता आणि सरिता पण आता पोटूशी आहे ना त्याच्याकडे तुम्ही सगळ्यांनी लक्ष देऊ खोय. उगीच ह्या आमचा सगळा कित्या मागे लावून घेतात. आबा तुमका कोण काय बोलला काय नाही गो नाही पोळा उलट तू आता एवढा करतस ना की माकाच कसा तरी वाटूक लागला. माझ्याकडे असा काय आहे की मी तुमचे हे उपकार फेडू शका नाही ना. आबा कोणी काही एक उपकार केलेले नाही असत आणि ते फेडूची पण गरज नाही. हा आबा अहो शोभा वच्चेच्या डोसक्यातून जायत नाही. ती परत गेली तर खय तुम्ही खाई खाई सोचशाल. म्हणान म्हणते हाय सर 4 माणसं असत ती बोलून चालून रवली ना तर बरी होईल. जाऊची घाई करू नको काय हो. अण्णा मी काय म्हणतोय काय कामं असतील तर सांग म्हणजे नुसतं बसून राहण्यापेक्षा मी कामं करीत ना. चाय संपत. हा झाला. हा आता ती गोणी आतमध्ये नेऊन ठेव.
थांब. बरं ठीक, जा गोणी ठेवून ये, मग हे घेऊन जा. येऊ का काका? अरे या 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 बसा. कशा आहात? मी मस्त. आणि तुमच्यासारखी माणसं आजूबाजूला असताना कशाची भीती? अहो, एखाद्याला मदत केली तर पुण्य आपल्यालाच मिळतं ना. वर जाऊन हिशोब द्यायची वेळ येते तेव्हा पैशाचं मोल थोडेच होतं, पुण्याचं पारडं जड असावं लागतं. बर, चहा पाणी? चहा चालेल. अरे हो, मी आज तुम्हाला फक्त पाणीच देऊ शकतो, कारण बायको गेली आहे बाहेर आणि माझ्या हातचा चहा पाजून मी तुमची नाराजी उडवून घेऊ शकत नाही. तुम्ही घेणार का चहा? हो, पण मी करून देते. अहो, तुम्ही पाहुणे आहात, तुम्हाला कसं काम सांगणार? अहो, मी तुम्हाला काका म्हणते ना, मग मी पाहुणी कशी? तरीही तुम्हाला असं काम सांगणं बरोबर दिसत नाही. म्हणजे तुम्हाला चहा घ्यायचा आहे तर? नाही, तसंच काही नाही. तसंच आहे, काळजी करू नका. चांगला चहा कर, बिन साखरेचा. अहो पाटणकर बाई, आले. घ्या, बिन साखरेचा आहे. काका, आता तुम्ही मला झोपेत जरी सांगितलं ना तरी सुद्धा मी हा चहा करू शकते. घ्या. काका, काका बसून घ्या ना. अहो, घर तुमचंच आहे आणि या चहाला लागणारं साहित्य सुद्धा तुमचंच आहे. मी फक्त चहा केलाय. या, बसून घ्या. मग काकी कधी येणार आहे? काय? कोण? अहो, म्हणजे तुमची बायको. हा, काय माहित नाही, येईल कधी येईल. आलंय माझ्या लक्षात. घाबरता का तुम्ही त्यांना? छे, अहो घाबरत वगैरे काही नाही, समंजस आहे ती. असे बरेचसे असील आमच्याकडे येत जात असतात. हो, पण असं तुमच्या कुठल्याच अशिलाने तुमच्यासाठी चहा केला नसेल ना? असो, घाबरू नका. आपण दोघच नाही आहोत इथे. म्हणजे? म्हणजे माधव येतोय. माधव? हो, मीच त्याला बोलवलंय इथे. त्याला जरा बोलायचंय तुमच्याशी. काय आहे, इथून जाण्याआधी जी काही कामं उरली आहेत ती करून घ्यायची आहेत. एकदा काम इथून गेलो की पुन्हा येता येणार नाही ना, म्हणून मी सगळे कागदपत्र घेऊन आले. इथल्या काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण करून घ्यायला हव्यात ना. अरे हो, काका, हे पत्र आलं होतं, एकदा बघून घ्या ना. हे पत्र? खरं तर हे पत्र आधीही आलं होतं, तेव्हा मी कामावर रुजू झाले होते. पण यांच्या आत्महत्येचं कारण त्यांनी पुढे केलं आणि त्यांच्यावर आरोप लावून मला कामावरून काढून टाकलं होतं. खरं तर ही फाईल बंद व्हायला हवी होती ना. मग ज्या लोकांनी मला कामावरून काढून टाकलं त्यांनी पुन्हा हे पत्र पाठवणं म्हणजे? नाही, मला काही माहिती नाही यातलं. अहो काका, असं कसं माहित नाही? तुम्ही तर 2-3 वेळेला तिथे जाऊन आलात ना, तुमच्या तर ओळखी पण असतील. मग हे पत्र नेमकं का पाठवलंय हे तुम्हाला माहित असायला हवं ना. मी माझ्या परीने सगळी माहिती काढली आहे. मग हे पत्र नेमकं त्यांनी का पाठवलंय हे कळलंय का? त्यांचा काहीतरी गोंधळ झाला असेल. अहो, असा कसा गोंधळ? आता हे पत्र जर मी घेऊन गेले तर ते ठेवतील मला नोकरीवर.
नाही, नाही मिळणार तुम्हाला नोकरी. काका, असं ठामपणे कसं सांगू शकता तुम्ही? कारण अण्णा ते होऊ देणार नाही. काय काय म्हणालात तुम्ही? तुम्ही नका पडू या सगळ्यात. तुम्हाला आता योग्य मार्ग मिळालाय, त्या मार्गाने जा आणि या सगळ्यातून बाहेर पडा. ते मी पडेनच, पण इथून जाण्याआधी मला माझ्या डोक्यात कुठलेच प्रश्न नकोय. नेमकं काय झालंय काका, मला सांगा. कसं सांगू तुम्हाला? धर्मसंकटात अडकलोय मी. एकीकडं तुम्ही काका म्हणून हाक मारून नातच जोडले आणि दुसरीकडे अण्णा माझा मित्र आहे. बरं, तो मित्र म्हणून त्याच्या कुठल्याही कृत्याचं मी समर्थन करणार नाही. त्यानं जे केलंय ते मला पटलेलंच नाही. ते माझ्या तत्वात बसत नाही. नेमकं काय केलंय अण्णांनी? अण्णाला वाटत नव्हतं की तुम्ही घरातनं बाहेर पडावं, म्हणून त्यानं हे सगळं घडवून आणलंय. त्याला माहित होतं मी हे काम करणार नाही, म्हणून त्यानं दुसरे लोक आणले. त्यांना भरपूर पैसे खाऊ घातले आणि हे जेव्हा घडलं तेव्हा मला समजलं. मग तुम्ही त्यांना थांबवलं का नाही? मी थांबवणार, पण तोपर्यंत प्रकरण खूप पुढे गेलं होतं. मी काही करू शकलो नाही याचं मला फार वाईट वाटतंय. ते जर झालं असतं तर आज तुमच्यावर मुंबईला जायची वेळ आली नसती. मी काहीच करू शकलो नाही, त्याबद्दल मला माफ करा. काका म्हणता ना मला, माझ्या काकाचं ऐकाल? सगळं विसरा. झालं गेलं गंगेला मिळालं. नोकरी मिळाली असती तरी अण्णाचा त्रास काही कमी झाला नसता. तेव्हा आता जे समोर आले ते मान्य करा आणि मुंबईला जा. या सगळ्या पाशातून मुक्त व्हा. मला फक्त तुमचं चांगलं झालेलं बघायचंय. आता लांब जा अण्णापासून, या गावापासून. काका, ओ काका. अरे माधव, ये ये. बस. पाणी नाही, नको, असू द्या. बर. कुठवर आली आहे तयारी? आता सगळं व्यवस्थित होईल असं वाटतंय. बघूया. मी काही ठिकाणी चौकशी केली होती, त्याप्रमाणे मुंबईला राहण्याची व्यवस्था झालेली आहे. कुठे? दादरला. जागा जराशी लहानच आहे, ॲडजस्ट करावं लागेल. पण एकदा नोकरी लागली का सगळा प्रॉब्लेमच सॉल्व्ह होईल. त्यांच्या स्टाफ क्वार्टर्समध्ये व्यवस्था होईलच. नोकरीचं झालंय का? हो हो, झालंय. घर भाड्याचं काय केलंयस? पहिल्या 3 महिन्याचं भाडं मी देईन. तूच का सगळा भार घ्यावा? 2 महिन्याचं भाडं मी देईन. काका, कशाला? माधवा, माझा ऐकणार नाहीस का? तुम्ही सगळं एवढं का करताय माझ्यासाठी? ज्या माणसाने हे सगळं करायला हवं तो विषय आता नको. अहो, पण एवढे पैसे, एवढे कष्ट कशासाठी? कर्ज समजा हवं तर. तुम्हाला तिथं नोकरी लागली, थोडंफार सेव्हिंग झालं की मला परत द्या. पण आत्ता कशालाही नाही म्हणू नका. आधी इथून बाहेर पडा, त्रास कमी होईल. काका बरोबर सांगतायत. नेने, ए नेने,